So we were discussing about the last topic, that was cells, prokaryotic cell, eukaryotic cell, plant cell, animal cell. Everything is done. Okay. Today we will start with the first thing, that is what are the components of cell. Again, we will be talking about components of eukaryotic cell. Okay. First of all, can anyone tell me what is an eukaryotic cell, or what is the difference between a eukaryotic and a prokaryotic cell? कोणाला माहिती आहे का? प्रोकॅरियोट आणि युकॅरियोट मध्ये डिफरन्स काय असतो? मग आपण पुढे जाऊ. नाही, आपला बायोलॉजिकल क्लासिफिकेशन चॅप्टर झालाय का रे? चॅप्टर नंबर 2, सिस्टमॅटिक्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. तुम्ही अभ्यास करत नाही, तुम्ही वाचत नाही, ठीक आहे. तो चॅप्टर झालेला आहे. त्यामध्ये आपण घेतलं होतं 5 किंगडम क्लासिफिकेशन आर.एच. पिटेकरचा. पहिलाच पॉइंट आहे, मोनेरा प्रोकॅरियोट आहेत, बाकी सगळे युकॅरियोट आहेत. डिफरन्स काय आहे? तर न्यूक्लियस प्रेझेंट युकॅरियोट, न्यूक्लियस ॲब्सेंट हेज प्रोकॅरियोट. ठीक आहे, ते लक्षात ठेवा. पूर्ण 2 वर्ष लक्षात ठेवायचं आहे. प्रोकॅरियोट न्यूक्लियस नाही किंवा कुठलाही ऑर्गॅनिली प्रेझेंट नाही आहे ज्यामध्ये मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. ठीक आहे, म्हणजे मेम्ब्रेन बॉन्ड ऑर्गॅनिलीज आर ॲब्सेंट इन प्रोकॅरियोट्स. membrane bond organelles are present in eukaryotes. Example: nucleus, chloroplast, mitochondria, endoplasmic reticulum, Golgi bodies. ह्या सगळ्या ऑर्गॅनिलीज आहेत, सेलमध्ये प्रेझेंट असतात. आणि या सगळ्यांना एक वरून लेअर प्रेझेंट आहे, आउटर मेम्ब्रेन प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग मेम्ब्रेन प्रेझेंट असेल आणि असे जर ऑर्गॅनिली असतील तर ते सगळे झाले युकॅरियोटिक सेल्स. अँड वी विल बी फोकसिंग ओनली ऑन युकॅरियोटिक सेल. आज आपण 2-3 पॉईंट त्यातले घेऊ. एक सेल वॉल घेऊ, सेल मेम्ब्रेन घेऊ आणि व्हॅक्युअल घेऊ. ठीक आहे, आणि जमत वेळ असेल तर मग सायटोप्लाझमवर पुढचे पॉईंट घेऊ आपण एखादा दुसरा. बट वी विल स्टार्ट विथ सेल वॉल. कोण सांगू शकतं मला? प्रेझेंटेशन हे करतो, शेअर करतो. कोण सांगू शकतं की जर तुम्ही सेल वॉल म्हणत असाल, ठीक आहे, सेल वॉलचं पोझिशन काय असतं? आतल्या बाजूला असतो, बाहेरच्या बाजूला असतो? कोणाला आठवतं? सेल वॉल बाहेरच्या बाजूला असतो सर. ओके, सो इट इज द आउटर मोस्ट लिमिटिंग मेम्ब्रेन. ठीक आहे, मग जर आउटर मोस्ट असेल तर मग सेल वॉलचं फंक्शन काय आहे? प्रोटेक्ट करायचं सर, सेलला प्रोटेक्ट करायचं. ओके, वन इज परफेक्ट, दॅट इज प्रोटेक्शन. ठीक आहे, सेलला प्रोटेक्शन आहे. आणि दुसरं फंक्शन काय असेल की एक सेलला स्ट्रक्चर द्यायचं आहे. ठीक आहे, तो राऊंड आहे, हेक्सागोनल आहे, पॉलिगोनल आहे, त्याला 5 साइड्स आहेत, 6 साइड्स आहेत. ठीक आहे, सो टू गिव्ह अ सेल स्ट्रक्चरल इंटिग्रिटी, टू प्रोव्हाइड द सेल प्रोटेक्शन, देअर इज युअर सेल वॉल. ठीक आहे, आणि सेल वॉलचा अजून एक रोल असतो. काय असतं की 2 सेल मधली जी कॉमन वॉल आहे, दॅट इज युअर सेल वॉल. ठीक आहे, मग 2 सेल्स आर गोइंग टू इंटरॅक्ट अमॉंग देमसेल्व्स. जे एका सेल पासून एखादा कंपाऊंड दुसऱ्या सेलला जात असेल किंवा दुसऱ्या सेल मधून काही कंपाऊंड्स येत असतील या सेलमध्ये, तर दे आर गोइंग टू पास थ्रू युअर सेल वॉल. So transport is also one of the reasons, one of the functions in cell wall. ठीक है, now if you can remember, can you tell me the composition of cell wall? Cell wall कशापासून तयार होतो? लिपिड आणि प्रोटेस्ट. कशामधून? लिपिड अँड प्रोटेस्ट. प्रोटीन, लिपिड्स आणि प्रोटीन्स. ठीक आहे, आता हे तुम्ही सांगताय मला, पण हे जे कॅरेक्टर आहे लिपिड आणि प्रोटीन्स, सो दिस इज रिगार्डिंग सेल मेम्ब्रेन, नॉट सेल वॉल. ठीक आहे, आपण डिस्कस केलं होतं सेल वॉल बद्दल. ते होतं तुमचा चॅप्टर नंबर 2, बायोलॉजिकल क्लासिफिकेशन. ठीक आहे, आणि त्यामध्ये डिस्कस करताना आपण बोललो होतो की सेल वॉल इन केस ऑफ बॅक्टेरिया is made up of peptidoglycan. Cell wall in case of plants is made up of cellulose. Cell wall in case of fungi is made up of chitin. ठीक आहे, तर वेगवेगळ्या कंपाऊंड पासून सेल वॉल तयार होतो. पण यात कॉमन काय आहे की ऑल दीज कंपाऊंड्स आर कार्बोहायड्रेट्स. ठीक आहे, सो वी विल स्टार्ट विथ आवर सेल वॉल.
सगळ्यांना स्क्रीन दिसते? हो सर. ठीक आहे. So it is the outermost rigid supportive covering which is mostly found in only plants, fungi and some protista. मग प्रोटिस्टा म्हणजे कुठल्या? तर जे क्रायसोफाइट्स आहेत, डायनोफ्लॅजिलेट्स आहेत, तर त्यांच्या दोघांमध्ये तुम्हाला सेल वॉल मिळून जाईल. का? कारण की हे प्लांट लाईक प्रोटिस्टा आहेत. तर यांच्याकडे प्रेझेंट आहे. ठीक आहे. फंक्शन काय आहे? तर शेप असेल, तुम्ही सांगितलं तुम्हाला प्रोटेक्शन असेल. ठीक आहे. अजून एक तुम्हाला सांगितलं मी की अदर दॅन प्रोटेक्शन, अदर दॅन शेप, देर इज ऑल्सो अनदर दॅट इज इट इज गोइंग टू हेल्प इन ट्रान्सपोर्ट ऑफ सम कंपाऊंड्स इन द सेल और आउट ऑफ द सेल. सेलच्या बाहेर ढकलताना पण हेल्प केला जातो आणि सेलमध्ये आत येताना पण हेल्प होतो त्याचा. ठीक आहे. तर सेल वॉल थ्रू ट्रान्सपोर्ट होऊ शकतो. ठीक आहे. आता अल्गीमध्ये जे काही सेल वॉल आहे, आता सगळे कंपाऊंड सोडून द्या, त्यात दोन कंपाऊंड लक्षात ठेवायचे. एक सेल्युलोज प्रेझेंट आहे, अल्गी आहे. ठीक आहे. प्लस गॅलॅक्टन्स लक्षात ठेवायचे किंवा अजून एक शब्द आहे त्याला अल्गिन. ठीक आहे. तो अल्जिन्स अँड सेल्युलोज इज प्रेझेंट इन द सेल वॉल ऑफ अल्गी. ठीक आहे. इन केस ऑफ अदर प्लांट्स, ब्रायोफाइट, टेरिडोफाइट, जिम्नोस्पर्म, अँजिओस्पर्म, इथं जे सेल वॉल आहे इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज अँड हेमिसेल्युलोज. ठीक आहे. सो टू कंपाउंड्स, सेल्युलोज अँड हेमिसेल्युलोज. समटाइम्स, ठीक आहे, द सेल वॉल कुड बी कवर्ड बाय सम अदर कंपाऊंड्स एज वेल. म्हणजे काय आहे की बाबा सेल वॉल आहे, सेल्युलोज किंवा हेमिसेल्युलोज म्हणून तयार झाली आहे, त्याच्यावर दुसरे काही कंपाऊंड्स येऊन डिपॉझिट होतात. ठीक आहे. मग कुठले कंपाऊंड्स आहेत? तर एक्झाम्पल पहिला घ्या, सिलिका. आता सिलिका कुठं प्रेझेंट असतो? जे तुमचे काही डायटॉमेसिस सेल्स होते, आठवते का तुम्हाला? आपण बोललो होतो रिगार्डिंग क्रायसोफाइट्स प्रोटिस्टामध्ये, तर त्यांच्या सेल वॉलवर सिलिका डिपॉझिशन होतं. ठीक आहे. मग सिलिका आहे. प्लांट्समध्ये काही काही वेळा सेल वॉलवर सुबेरिन, क्युटिन, लिग्निन असे काही कंपाऊंड्स डिपॉझिट होतात. ठीक आहे. तर सुबेरिन, लिग्निन, क्युटिन, तर these are your other depositions. ठीक आहे. Now when you study cell wall, a cell wall could have different layers. ठीक आहे. सो देर आर ऍक्च्युअली टू वॉल लेयर्स. एक प्रायमरी सेल वॉल लेअर असते आणि दुसरी असते ती सेकंडरी सेल वॉल असते. ठीक आहे. आता सुरुवातीला काय असतं की दोन सेल ज्यावेळी डिवाइड होत असतात, ठीक आहे, किंवा दोन सेलच्या मध्ये जो लेअर आहे, कॉमन लेअर आहे, दॅट इज कॉल्ड एज मिडल लॅमिला. ठीक आहे. आता हा जो मिडल लॅमिला आहे हा तयार होतो कॅल्शियम आणि मॅग्नेशियम पासून. ठीक आहे. एक कंपाऊंड आहे कॅल्शियम पेक्टेट अँड मॅग्नेशियम पेक्टेट. हे दोन्ही मिळून तयार करतात तुमचा मिडल लॅमिला, दोन सेलच्या मधला रिजन. ठीक आहे. मग तो जो आहे मिडल लॅमिला त्याच्यावर डिपॉझिट होतो प्रायमरी सेल वॉल. म्हणजे पहिला झालेला प्रायमरी सेल वॉल, त्याच्यावर मग डिपॉझिट होतो तयार होतो सेकंडरी सेल वॉल. ठीक आहे. मग सिक्वेन्स काय आहे? पहिला मिडल लॅमिला, त्यानंतर प्रायमरी सेल वॉल, मग इट इज सेकंडरी सेल वॉल. ठीक आहे. आता काय आहे तर मिडल लॅमिला जो आहे इट इज नॉट अ पार्ट ऑफ युअर सेल वॉल, तो सेल वॉलचा पार्ट नाही. ठीक आहे. चालू होतो सेल वॉल कुठून? तर प्रायमरी सेल वॉल. आता प्रायमरी सेल वॉलचे कॅरेक्टर्स काय आहेत? तर तो फ्लेक्झिबल आहे, तो रिजिड नाहीये. ठीक आहे. आणि तो रिजिड नाहीये, हेन्स वी कॅन से इट इज मेड अप ऑफ हेमिसेल्युलोज. तो जो तुमचा सेकंडरी सेल वॉल आहे तो त्याच्यावर तयार झालेला आहे. ठीक आहे. इट इज रिजिड, इट इज थिक, इट इज मेड अप ऑफ सेल्युलोज. ठीक आहे. आता अजून एक काही वेळेला काय होतं की ह्या सेकंडरीवर अजून एक सेल वॉल तयार होती, त्याला म्हणतात टर्शरी सेल वॉल लेअर. ठीक आहे. तर पहिला प्रायमरी, मग सेकंडरी, कधीतरी तयार होतो टर्शरी. ठीक आहे. आता ज्यावेळी टर्शरी तयार होतो त्यावर जे डिपॉझिशन आहे ते सेल्युलोज हेमिसेल्युलोजचं नाही आहे, तर ते आहे सुबेरिन, लिग्निन आणि क्युटिन. ह्या तीन पैकी कुठल्या तरी एका कंपाऊंडचं, एक तर क्युटिन किंवा सुबेरिन किंवा लिग्निन. आता हे नक्की कुठं असतात? जो तुमचा क्युटिन आहे, ठीक आहे, हा मोस्टली प्रेझेंट असतो तुमच्या लीफच्या इपिडर्मिसवर. ठीक आहे. स्टेमच्या इपिडर्मल लेअरला, आउटर मोस्ट लेअर स्टेमचे, लीव्हच्या आउटर मोस्ट लेअर. ठीक आहे. सुबेरिन प्रेझेंट असतो रूटच्या आउटर मोस्ट लेअर मध्ये. ठीक आहे. आणि रूटच्या आत पण प्रेझेंट असतो सुबेरिन. ह्याचं काम काय असं सुबेरिनचं? हे वॉटर टाईट कंपार्टमेंट तयार करतात. जर एखाद्या सेल लेअर मध्ये सुबेरिन डिपॉझिट झाला तर त्या सेल थ्रू वॉटर पण पास होत नाही आणि एअर पण पास होत नाही. तर एवढा एअरटाईट वॉटर टाईट कंपार्टमेंट तयार करतो तो. ठीक आहे. आणि लास्टला आहे लिग्निन. तुम्ही स्कूलिंगमध्ये शिकला असाल झायलेम अँड फ्लोएम, शिकलाय का? नाही नाहीये. सर. ठीक आहे. आता कसं असतं
की जसं आपल्या बॉडीमध्ये आर्टरीज आणि वेन्स आहेत जे ब्लड कंडक्ट करतात, ट्रान्सपोर्ट करतात, तसंच सगळ्या प्लॅन्ट्स मध्ये, ठीक आहे, एक कंडक्टिंग सिस्टीम असते, दॅट इज मेड अप ऑफ झायलेम अँड फ्लोएम. ठीक आहे, झायलेमचं काम काय आहे तर वॉटर ट्रान्सपोर्ट करणे. कुठून तर जमिनीतून रूट्स मध्ये जातं, रूट्स मधून झायलेम ते पाणी पिक करतो आणि ते लिव्स पर्यंत नेतो. ठीक आहे, सो ट्रान्सपोर्ट ऑफ वॉटर, ट्रान्सपोर्ट ऑफ मिनरल्स इज डन बाय झायलेम. तसा सेकंड असतो फ्लोएम, जो ट्रान्सपोर्ट करतो फूड. आता फूड कुठं तयार झालाय, सिंथेसाइज कुठे झालाय तर लीव्हज मध्ये झालाय. तर लीव्हज पासून फूड जे ट्रान्सपोर्ट केलं जातं टू ईच अँड एव्हरी पार्ट वेरेवर इट इज रिक्वायर्ड, जिथं रिक्वायरमेंट आहे तिथे ट्रान्सपोर्ट केला जाईल, म्हणजे ट्रान्सपोर्ट करायला आहे फ्लोएम. ठीक आहे, अशा झायलेम मध्ये लिग्निनचं डिपॉझिशन होतं. ठीक आहे, आणि वॅक्स आहे, वॅक्स काही वेळेला तुमच्या लीफ वर होतो, काही वेळेला स्टेम वर होतो. ठीक आहे, काही अशी पानं बघितलेत ना तुम्ही, आळूचं पान, आळूच्या पानावर जर पाणी टाकलं एक ड्रॉप तर ते असं हलतं, ते असं पाणी असं वेगळं दिसतं, मोत्यासारखं दिसतं पाणी. ठीक आहे, इट नेव्हर टचेस युअर सरफेस ऑफ युअर लीफ, तो त्याच्यावरच फ्लोट करतो का, कारण तो वॅक्स प्रेझेंट आहे. ठीक आहे, काही असे लीव्स तुम्हाला दिसतात, लांबून दिसतात की शायनी आहेत, थोडे चमकतात पानं, कशामुळं तर तिथं वॅक्स प्रेझेंट आहे. ठीक आहे, तर वॅक्स, लिग्निन, क्युटिन, सुबेरिन, सिलिका हे सगळे टर्शरी डिपॉझिशन्स आहेत. हे सेकंडरी वॉलवर डिपॉझिट होतात. ठीक आहे, तर पहिला येतो प्रायमरी सेल वॉल, मग येतो सेकंडरी सेल वॉल, आणि त्यानंतर प्रेझेंट असेल तर असतो तुमचा टर्शरी सेल वॉल. ठीक आहे, प्रायमरी सेल वॉल मेड अप ऑफ हेमिसेल्युलोज, secondary cell wall made up of cellulose, and tertiary could be made up of depositions like suberin, cutin, lignin. Then when you talk about cell wall, ठीक आहे, cell wall is present only in plants, not in animals. बरोबर, मग काय असणार आहे की जो आउटर मोस्ट लेअर आहे प्लांट मध्ये तो सेल वॉल आहे, जो आउटर मोस्ट लेअर एनिमल्स मध्ये आहे तर तो आहे तुमचा प्लाझ्मा मेम्ब्रेन, तो आहे सेल मेम्ब्रेन. ठीक आहे, सो द सेकंड कन्सेप्ट इज रिगार्डिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे, नाउ व्हेन यू स्टडी प्लाझ्मा मेम्ब्रेन, फर्स्ट थिंग यू शुड नो इज व्हॉट इज इट मेड अप ऑफ, त्याचं कॉम्पोजिशन काय. मग अशी मला कोणीतरी सांगितलं लिपिड्स आणि प्रोटीन्स. ठीक आहे, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन तयार होतात लिपिड्स आणि प्रोटीन्स पासून. ठीक आहे, मग ऍक्च्युअली स्ट्रक्चर कसं आहे किंवा ते स्टडी कोणी केला होता, सो द स्ट्रक्चर वॉज स्टडीड बाय सायंटिस्ट सॅंगर, निकोलसन अँड सॅंगर. ठीक आहे, तर निकोलसन आणि सॅंगरचं एक मॉडेल आहे, द मॉडेल इज कॉल्ड एज फ्लुइड मोझॅक मॉडेल. ठीक आहे, त्यात त्यांनी काय सांगितलंय की एक प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन इज एंटायरली मेड अप ऑफ लिपिड मॉलिक्युल्स. लिपिड मॉलिक्युल्स आहेत, ते प्रेझेंट आहेत दोन दोन, म्हणजे बाय लेयर आहेत, दोन लेयर्स आहेत लिपिडचे, एक वरच्या बाजूला एक खालच्या बाजूला, असे दोन लेयर्स आहेत. ठीक आहे, आणि त्या लिपिड लेयर मध्ये प्रेझेंट आहेत कुठे कुठे मध्ये मध्ये प्रोटीन्स. ठीक आहे, मग हे त्यांचं ते ऑब्झर्वेशन आहे. ठीक आहे, सो वेन यू से अ लिपिड बाय लेयर, ठीक आहे, अ लिपिड विल बी हॅव्हिंग टू रिजन्स, टू पोझिशन्स. ठीक आहे, एक राऊंड हेड दिसतो, दुसरा आहे त्याला तो टेल आहे. ठीक आहे, दोन टेल आणि एक राऊंड हेड. ठीक आहे, आता जो राऊंड हेड आहे, ठीक आहे, इट इज हायड्रोफिलिक. हायड्रोफिलिकचा अर्थ काय की तो वॉटरशी इंटरॅक्ट करू शकतो. ठीक आहे, आणि जो टेल आहे इट इज ऑलवेज हायड्रोफोबिक. हायड्रोफोबिकचा अर्थ काय की हा वॉटरशी इंटरॅक्ट करत नाही. फोबिक, फोबिया मीन्स हेटिंग. सो हायड्रोफिलिक इज वॉटर लविंग, हायड्रोफोबिक इज वॉटर हेटिंग. ठीक आहे, आता जो हेड आहे इट इज मेड अप ऑफ ग्लिसरॉल. कधीही लक्षात ठेवायचं जेव्हा तुम्ही पुढचा एक चॅप्टर शिकाल, बायोमॉलिक्युल्स. लिपिड तयार होताना दोन मॉलिक्युलने तयार होतो, त्यामध्ये एक ग्लिसरॉल पाहिजे आणि दुसरे फॅटी ऍसिड चेन्स पाहिजे. ठीक आहे, मग हेड कोण आहे तर हेड इज मेड अप ऑफ ग्लिसरॉल. ठीक आहे, वाईल द टेल्स आर मेड अप ऑफ फॅटी ऍसिड्स, आणि फॅटी ऍसिड्स विल नेव्हर इंटरॅक्ट विथ वॉटर. ठीक आहे, ग्लिसरॉल विल ऑलवेज इंटरॅक्ट विथ वॉटर. ठीक आहे, म्हणून ज्या वेळेला तो मेम्ब्रेन तयार होतो, तिथे दाखवलंय पुढे की असेंब्ली कशी आहे बाय लेअरची. जे हेड्स आहेत ते बाहेरच्या बाजूला आहेत दोन्हीकडे, आणि मधल्या बाजूला आतल्या बाजूला प्रेझेंट आहे टेल. सो यू कॅन से दॅट द हेड्स आर ऑलवेज फेसिंग or interacting with the aqueous environment, while the tails are present inside. Why? Because these are hydrophobic.
So this becomes your lipid bilayer. Now in this lipid bilayer there will be presence of proteins. आता हे ज्या डायग्राम मध्ये येलो कलर तुम्हाला दिसतात हे सगळे प्रोटीन्स आहेत. आता प्रोटीन्स आर ऑफ टू टाइप्स, दोन टाइपचे प्रोटीन आहेत इथे. तुम्हाला काही प्रोटीन दिसत आहेत ते फक्त अप्पर मेम्ब्रेनवर आहेत किंवा लोअर मेम्ब्रेनवर आहेत आणि काही प्रोटीन्स आहेत ते पूर्ण अप्पर ते लोअर असं पूर्ण एक प्रोटीन आहे. दिसतोय ना? प्रेझेंटेशन दिसतंय का? हो. ओके, ठीक आहे. नाउ द प्रोटीन्स विच आर प्रेझेंट फ्रॉम अपर लेयर टू द लोअर लेयर म्हणजे पूर्ण मेम्ब्रेन प्रेझेंट आहे तो प्रोटीन. नाउ दॅट प्रोटीन इज कॉल्ड ॲज इंटिग्रल और इंट्रिन्सिक प्रोटीन. ठीक आहे, ह्याला एक वर्ड आहे. इंटिग्रल और इंट्रिन्सिक प्रोटीन्स आर ऑल्सो कॉल्ड ॲज ट्रान्स मेम्ब्रेन प्रोटीन्स. ट्रान्स मेम्ब्रेन्स का म्हणायचा? कारण की वरच्या बाय लिपिड लेयरला पण आहे आणि तोच प्रोटीन खालच्या लिपिड लेयर मध्ये पण आहे. म्हणजे थोडक्यात काय, तो बाहेर सेलच्या बाहेर पण थोडा येतो तो आणि सेलच्या आत थोडा पण येतो तो. म्हणजे सेलच्या थोडा आत पण आहे, थोडा बाहेर पण आहे. ठीक आहे, म्हणजे पूर्ण मेम्ब्रेनवर तो एक प्रोटीन प्रेझेंट आहे. ठीक आहे, मग ह्याचं काम काय आहे? दिस विल फॉर्म अ चॅनल, एक टनल तयार करतो. कशाला? जे बाहेरचे मॉलिक्यूल आहेत ते आत एंटर करू शकतात किंवा जे आतले मॉलिक्यूल आहेत ते बाहेर जाऊ शकतील. ठीक आहे, मग त्यासाठी इथं मध्ये तुम्हाला चॅनल तयार होतो. Now these channels are called as water channels. These are made by your integral or intrinsic proteins. Now the second type of proteins are called as extrinsic or peripheral proteins. Now these are present mostly on the outer surface or on the inner surface. दोन्ही मध्ये मिळून नाही आहेत, एक तर आउटर सरफेसला असतील किंवा इनर सरफेसला असतील. ठीक आहे, असे आहेत ते तुमचे पेरिफेरल किंवा एक्सट्रिन्सिक प्रोटीन्स. एक्सट्रिन्सिक इंडिकेट्स आउटसाइड, इंट्रिन्सिक इंडिकेट्स इनसाइड. एक सेकंड. So these are the two types of proteins. Now another thing is this model is called as fluid mosaic model. आता फ्लुइड का म्हणायचा, मोझॅक का म्हणायचा? ठीक आहे, आता फ्लुइडचा अर्थ आहे फ्लुइडिक, समथिंग विच कॅन चेंज इट्स स्ट्रक्चर. ठीक आहे, आता हा जो मेम्ब्रेन आहे हा एकदम रिजिड नाही आहे सेल वॉल सारखा. सेल वॉल कसा आहे की सेल वॉल एकदा तयार झाला की तो त्याचा शेप, त्याचं स्ट्रक्चर बदलत नाही. ठीक आहे, पण फ्लुइड किंवा तुमचा जो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे तर तो स्ट्रक्चर चेंज करू शकतो. कसं? तर आता कन्सिडर दिस युअर ॲज सॉरी, सो दिस इज युअर फ्लुइड मोझॅक मॉडेल. ठीक आहे, तर इथं बाय लिपिड लेअर आहे, तर लिपिड मॉलिक्युल्स आहेत. तर असू शकतं की इथला एक लिपिड लेअर, एक लिपिड मॉलिक्यूल तिथून जम्प झाला, खाली खाली गेला निघून, किंवा खालचा मॉलिक्यूल वर निघून गेला. सो इट कॅन चेंज इट्स पोझिशन. ठीक आहे, सेम केस विथ युअर प्रोटीन. जो प्रोटीन बाहेर प्रेझेंट आहे, ठीक आहे, तो एखादा मॉलिक्यूल कॅरी करू शकतो आणि तो आत घेऊन येऊ शकतो त्याला. सो इट कॅन चेंज इट स्ट्रक्चर. मग स्ट्रक्चर जर चेंज होत असेल तर इट इज कॉल्ड एज फ्लुइडिक. ठीक आहे, आणि मोझॅक टर्म का दिले जाते? बिकॉज द मेजर स्केलेटन इज मेड अप ऑफ बायलिपिड लेयर इन विच युअर प्रोटीन्स आर प्रेझेंट रँडमली. जे तुमचे प्रोटीन्स आहेत ना त्या लिपिड लेअरमध्ये रँडमली प्रेझेंट आहेत. हेन्स इट मेक्स अ मोझॅक डिझाईन. तो मोझॅक डिझाईन करतो. काही घरांच्या घरात टाईल्स असतात, फरशी असतात बघा, पांढरी फरशी असती, तर असे ग्रीन, रेड, येलो कलरचे डॉट्स असतात. ठीक आहे, आता तो सेम डोळ्यासमोर घ्यायचा तो प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे. मग जी तुमची पांढरी फरशी आहे ते झाले तुमचे लिपिड बायलेयर, ते आहे तुमचे लिपिड मॉलिक्युल्स. त्यामध्ये जे तुम्हाला ग्रीन, येलो कलरचे असे रँडम डॉट्स मिळतात ना, हे झाले तुमचे प्रोटीन मॉलिक्युल्स. मग ह्याला म्हणतात मोझॅक. हेन्स दिस टर्म फ्लुइड मोझॅक मॉडेल वॉज गिवन. समजतंय? पॉइंट कळालाय का? Yes, sir. Yes, sir. Okay. Now, what is the role of this plasma membrane? प्लाझ्मा मेम्ब्रेनचा रोल काय आहे? ठीक आहे, तर बेसिकली त्याचा एक रोल आहे. काय? की इट इज गोइंग टू बी अ मीडिएटर फॉर ट्रान्सपोर्ट. काही केमिकल्स किंवा वॉटर मॉलिक्यूल जर एंटर करायचे असतील किंवा सेल सोडून बाहेर जायचं असेल, ठीक आहे, तर प्लाझ्मा मेम्ब्रेन इम्पॉर्टंट आहे.
ठीक आहे. हे जे काही ट्रान्सपोर्ट होणार आहे, दिस ट्रान्सपोर्ट विल टेक प्लेस विथ द हेल्प ऑफ युअर प्लाझ्मा मेम्ब्रेन. Now actually there are two types of transports. One is called as passive transport, second is called as active transport. आता पॅसिव्ह म्हणजे काय आणि ऍक्टिव्ह म्हणजे काय? ठीक आहे. आता तुम्ही एक विचार करा, एक स्लोप आहे, उतार आहे, ठीक आहे. तुम्ही सायकल घेऊन येत आहे, मग तुम्ही वरच्या टोकापासून खाली चाललाय, तुम्ही एनर्जी लावाल का त्याला सायकल चालवताना? नाही. नाही लावणार. ठीक आहे. का? बिकॉज यू आर मुव्हिंग फ्रॉम हायर पोझिशन टू द लोअर पोझिशन. ठीक आहे. मग दिस इज कॉल्ड ॲज पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट, वेअर द ट्रान्सपोर्ट डझंट रिक्वायर एनर्जी. ट्रान्सपोर्टला एनर्जी लागत नाही. आणि तो कसा झालाय, तर तो हायर कॉन्सन्ट्रेशन पासून लोअर कॉन्सन्ट्रेशनला आलाय. ठीक आहे. तर त्याला म्हणलं जातं पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट. उलट आहे, तुम्ही स्लोपच्या खालच्या बाजूला थांबलाय आणि तुम्हाला वर जायचंय, मग तुम्ही ताकद लावता का तुमची? लावणार तुम्ही, बरोबर. यू विल स्पेंड युअर एनर्जी. वाय? बिकॉज यू आर मुव्हिंग फ्रॉम युअर लोअर कॉन्सन्ट्रेशन टू युअर हायर कॉन्सन्ट्रेशन. मग ज्या वेळेला आपण लो टू हाय जातो, ठीक आहे, किंवा एखाद्या मॉलिक्यूलला स्वतःच्या लोअर कॉन्सन्ट्रेशन पासून हायर कॉन्सन्ट्रेशनला जायचं असेल, तर त्यावेळी लागतो तो एनर्जी. एनर्जी इज इन फॉर्म ऑफ एटीपी, तर एटीपी बर्न केले जातात. दॅट इज कॉल्ड ॲज ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट. ठीक आहे. डिफरन्स काय समजतोय? पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट इज फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन, हेन्स नो यूज ऑफ एनर्जी. ठीक आहे. ऍक्टिव्ह ट्रान्सपोर्ट इज फ्रॉम लोअर कॉन्सन्ट्रेशन टू हायर कॉन्सन्ट्रेशन, हेन्स एटीपी विल बी यूज. ठीक आहे. नाउ दीज बोथ ट्रान्सपोर्ट्स आर गोइंग टू बी डन विथ द हेल्प ऑफ प्लाझ्मा मेम्ब्रेन. हे मेम्ब्रेन थ्रूच होणार आहे. ठीक आहे. आता ज्या वेळेला तुम्ही पुढे जाऊन स्टडी कराल 12वी मध्ये, की प्लांट वॉटर किंवा प्लांट वॉटर रिलेशन, त्यावेळी तुम्ही स्टडी करता की ऑस्मॉसिस, डिफ्युजन, असे दोन प्रकार स्टडी करता. ठीक आहे. आता ऑस्मॉसिस आणि डिफ्युजनचा तुम्हाला अर्थ एक तुम्हाला सिम्पल वर्ड सांगतो तुम्हाला, आणि आपण प्लाझ्मा स्टडी करतोय आता. ठीक आहे. डिफ्युजन तुम्हाला सॉल्यूट आणि सॉल्व्हंटचा अर्थ कळतो? व्हॉट इज कळतो. ठीक आहे. मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो, मला तुम्ही सांगा यातला सॉल्यूट कोण आणि सॉल्व्हंट कोण. ठीक आहे. तर तुम्ही पाणी घेतलंय, पाण्यामध्ये शुगर मिक्स केला. ठीक आहे. म्हणजे यातला सॉल्यूट कोण आणि सॉल्व्हंट कोण? सॉल्वेंट इज शुगर, आय मीन चीनी. सॉल्यूट कोण आहे? चीनी. चीनी, शुगर, बरोबर. ठीक आहे. आणि सॉल्व्हंट कोण आहे? तर वॉटर आहे, बरोबर. राईट. ठीक आहे. सो वेन युअर सॉल्यूट्स आर गोइंग टू मूव्ह, ठीक आहे, ज्यावेळेस सॉल्यूट मूव्ह करतो फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन, ठीक आहे, इट इज कॉल्ड ॲज डिफ्युजन. ठीक आहे. अँड वेन द सॉल्वंट मूव्ह फ्रॉम इज हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन, तर ज्यावेळी सॉल्वंट मूव्ह करतो, इट इज कॉल्ड ॲज ऑस्मॉसिस. ठीक आहे. आणि सिम्पल डिफ्युजन, सिम्पल ऑस्मॉसिस, हे सगळे आहेत पॅसिव्ह ट्रान्सपोर्टचे एक्झाम्पल्स. नाव कन्सिडर, एक एक्झाम्पल तुम्हाला देतो मी ऑस्मॉसिस आणि डिफ्युजनचा. ठीक आहे. तुमच्या घरी बेदाणे असतात का? ड्राईड ग्रेप्स असतात का? बेदाणे, मनुके. यस. ओके. ठीक आहे. सो डू वन थिंग, यू टेक फ्यू ग्रेप्स और ड्राईड रेझिन्स, ठीक आहे, पुट इन वॉटर. ठीक आहे. पाण्यामध्ये टाकून ठेवायचं रात्रभर. सकाळी उठून काय फरक पडतो का त्यांच्यामध्ये? का आता आहे तसे असतात ते? नाही, आपण जर त्यांना पाण्यात टाकलं तर ते एकदम सॉफ्ट होऊन जातात. सॉफ्ट होतात आणि फुगतात ना, दे विल स्वेल. यस. ओके. नाउ इन दिस टेक्निक काय झालं नक्की, इथं वॉटर एंटर झालाय त्या ग्रेप्स मध्ये, बरोबर. जो वॉटर मीडियम मध्ये होता तो एंटर झाला ग्रेप्स मध्ये. का वॉटर एंटर झाला? बिकॉज हायर कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर वॉज प्रेझेंट इन द मीडियम अँड लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ वॉटर वॉज प्रेझेंट इनसाइड युअर ड्राईड ग्रेप्स. तुमचे जे ग्रेप्स होते ते वाळलेले होते, म्हणजे त्यात पाणी नाहीये आणि बाहेर पाणी जास्त होतं, म्हणून पाणी त्याच्या हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये, म्हणजे मीडियम मधून सॉल्व्हंट मधून तो आत गेला तुमच्या ग्रेप्स मध्ये, म्हणून ते सेल्स फुगले. आता हे जे फुगलेले सेल्स आहेत, हे तुम्ही काढले पाण्यातून आणि परत उन्हात ठेवले तर काय होईल? ड्राय होतील. परत ड्राय होईल. म्हणजे थोडक्यात काय आहे की वॉटर कॉन्सन्ट्रेशन वॉज नाव मोर इनसाइड युअर ग्रेप्स
अँड लेस इन द आउटर कंडिशन्स. बाहेर कंडिशनला पाणी थोडं कमी होतं. ठीक आहे, आता पावसाळा चालू आहे, ठीक आहे, उन्हाळ्यात ठेवलं तर लवकर होऊन जाईल. का? कारण की पाणी बाहेर नाहीच आहे, बाहेर सगळा ड्राय एअर आहे आणि वॉटर आहे ते ग्रेप्स मध्ये आहे. सो वॉटर विल मूव्ह फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन. तर जसं पाणी आत येऊ शकतं तसं पाणी बाहेर पण जाऊ शकतं. फक्त फॉर्म्युला काय आहे इथं, की हायर टू लोअरच पास करायचं आहे. ठीक आहे, तर दिस इज कॉल्ड ॲज ऑस्मोसिस. सेकंड फॉर डिफ्युजन. ठीक आहे, तर दुसरं उदाहरण घेऊ आपण डिफ्युजनचं. कन्सिडर करा तुम्ही क्लासरूम मध्ये बसलाय सगळेजण. ठीक आहे, आणि एखादी टीचर आली आणि टीचर येताना डिओड्रंट किंवा स्प्रे सेंट मारून आलेत, परफ्यूम मारून आलेत. ठीक आहे, मग स्मेल तुमच्यापर्यंत पोहोचतो का? पोहोचतो, बरोबर. आता इथं काय झालंय, की जर तुमचा एअर होता क्लासरूम मध्ये, नाव इट विल ऍक्ट ॲज सॉल्व्हंट. ठीक आहे, आणि ज्या मॅडमनी जो परफ्यूम मारला होता तो झाला इथं सॉल्यूट. ठीक आहे, आता सॉल्यूट कुठं होता? मॅडमच्या बॉडीवर होता, बरोबर. तिकडून तो हळूहळू हळू मूव्ह झाला. का मूव्ह झाला? कारण की तुमच्या एअर मध्ये सॉल्यूट कॉन्सन्ट्रेशन नव्हतं, परफ्यूम नव्हताच अगोदर, तर तिथं लोअर कॉन्सन्ट्रेशन आहे. ठीक आहे, मॅडम कडे तो हायर कॉन्सन्ट्रेशन मध्ये होता, म्हणून तो हायर टू लोअर मूव्ह झाला, म्हणून तो हळूहळू पुढे पास ऑन झाला. मग तुम्हाला तो स्मेल येतो. आता शक्यतो कसं असतं, जर डोअर पुढच्या बाजूला असेल, ठीक आहे, आणि मग काय होतं, पहिल्यांदा स्मेल पुढेच बसलेली मुलं त्यांना येतो, नंतर हळूहळू मग मागे सरकतो तो. ठीक आहे, तर दॅट इज कॉल्ड ॲज अ डिफ्युजन. समजलं ऑस्मॉसिस आणि डिफ्युजन काय आहे? ओके, आणि या दोघांसाठी पण लागणार आहे तुमचा मेम्ब्रेन, दॅट इज प्लाझ्मा मेम्ब्रेन. ठीक आहे, सो दिस इज रिगार्डिंग प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता याच्यात अजून एक टर्म येते, वेन यू स्टडी युअर लिपिड्स. शक्यतो बोर्ड्सला येत नाही, पण एमसीक्यू ला येऊ शकतं. काय की वेन यू स्टडी लिपिड्स इन युअर प्लाझ्मा मेम्ब्रेन, देर इज अ कॅरेक्टर कॉल्ड ॲज लिपिड्स आर एम्फिफॅटिक. एम्फी म्हणजे दोन नेचर्स आहेत. ठीक आहे, दोन नेचर कुठले? एक हायड्रोफिलिक, एक हायड्रोफोबिक. म्हणजे एक पार्ट आहे त्याच लिपिड मॉलिक्युलचा जो हेड आहे तो वॉटरशी इंटरॅक्ट करतोय, पण त्याच मॉलिक्युलचा जो टेल आहे तो इंटरॅक्ट करत नाहीये, म्हणून दोन नेचर्स तुम्हाला मिळतात. दॅट इज कॉल्ड ॲज एम्फिफॅटिक प्रिन्सिपल और एम्फिफॅटिक कॅरेक्टर ऑफ अ बायलिपिड लेयर. समजलंय प्लाझ्मा मेम्ब्रेन? हो. इथं असं कोण आहे ज्याला समजला नाहीये प्लाझ्मा मेम्ब्रेन? नसेल तर नाही म्हणायचं, असेल तर हो म्हणायचं. काय असेल ते. ठीक आहे, कारण काय आहे, तुम्ही परत घरी जाऊन वाचत नाही असं वाटतं मला. ठीक आहे, तुमचं रीडिंग थोडं कमी पडतंय, ऑर एल्स यू शुड हॅव मेनी क्वेश्चन्स. आता तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो, मला तुम्हीच सांगायचं तर ऑस्मॉसिस आणि डिफ्युजन समजून सांगायचं. तुम्हाला सगळ्यांना रेस्पिरेशन माहिती आहे, बरोबर. आपल्यामध्ये पण रेस्पिरेशन होतं. कुठले दोन गॅसेस असतात आपल्या ब्लड मध्ये? ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साइड. राईट, ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड आर प्रेझेंट इनसाइड युअर ब्लड. ठीक आहे, मग जर इफ यू आर टॉकिंग अबाउट ऑक्सिजनेटेड ब्लड, ठीक आहे, त्यात सॉल्व्हंट कोण आहे आणि सॉल्यूट कोण आहे? सॉल्व्हंट कार्बन डायऑक्साइड. नाही नाही नाही, क्वेश्चन काय होता, ऑक्सिजनेटेड ब्लड आहे. ठीक आहे, इफ यू आर टॉकिंग अबाउट ऑक्सिजनेटेड ब्लड, द ब्लड हॅज ओनली ऑक्सिजन, नॉट कार्बन डायऑक्साइड. तर कार्बन डायऑक्साइड नाहीच आहे. ठीक आहे एकदम कमी आहे, म्हणून नाही आहे पण धरून जाऊ आपण. ऑक्सिजन प्रेझेंट आहे आणि ब्लड प्रेझेंट आहे. तर ह्या दोन मधला सॉल्यूट कोण आणि सॉल्व्हंट कोण? सॉल्यूट ऑक्सिजन आणि सॉल्व्हंट इज युअर ब्लड. ठीक आहे, सेम केस फक्त उलट केलं आपण, डीऑक्सिजनेटेड ब्लड. मग त्यासाठी कार्बन डायऑक्साइड झाला सॉल्यूट आणि ब्लड झाला सॉल्व्हंट. ठीक आहे, म्हणजे जे तुमचं म्हटलं तुम्हाला की मी डिफ्युजन आहे, तर आपल्या बॉडीमध्ये पण डिफ्युजन होतं. डिफ्युजन ऑफ गॅसेस डज टेक प्लेस. ठीक आहे, असो. नाउ कम टू द नेक्स्ट ऑर्गेनली वी आर टॉकिंग अबाउट इज युअर सायटोप्लाझम. ठीक आहे, आता सायटोप्लाझम एवढं इम्पॉर्टंट काय आहे? ठीक आहे, सो युअर सेल has cytoplasm which is semi fluidic in nature.
हा कम्प्लिटली पाण्यासारखा पण नाही आणि सॉलिड पण नाही आहे, हा सेमी फ्लुइडिक आहे. ठीक आहे, तर सेमी फ्लुइडिक आहे, तो जेली लाईक आहे. ठीक आहे, दॅट इज युअर सायटोप्लाझम. ठीक आहे, इट इज ऑल्सो कॉल्ड एज सायटोसोल. ठीक आहे, शक्यतो सायटोप्लाझम आपण टर्म यूज करतो प्लांटसाठी आणि सायटोसोल यूज करतो मोस्टली फॉर युअर ॲनिमल्स. ठीक आहे, बट यू कॅन यूज सायटोप्लाझम फॉर बोथ. हे पण आहे. सेकंड थिंग, आता हा जो सायटोप्लाझम आहे हा स्टॅटिक नाही आहे. स्टॅटिक म्हणजे एका ठिकाणी थांबलेला नाही आहे. इट कंटिन्युअसली मूव्ज अराउंड. आणि जे मुव्हमेंट आहे हा सर्क्युलर मुवमेंट आहे. डायग्राम जर बघितली तुम्ही तर असं गोल 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 फिरतंय ते. ठीक आहे, राऊंड 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 सर्क्युलर मोशन्स आहेत. नाउ दीज सर्क्युलर मोशन्स इज कॉल्ड एज सायक्लोसिस. ठीक आहे, एक्झाम मध्ये क्वेश्चन येतो, काय येतो, द मुवमेंट और सर्क्युलर मुवमेंट्स इन सायटोप्लाझम आर कॉल्ड ॲज सायक्लोसिस. सायक्लोन सारखं, वादळासारखं मूव्ह करतो तो. ठीक आहे, आता कॉम्पोजिशन सायटोप्लाझम मध्ये नक्की काय काय प्रेझेंट आहे. सो इट इज मोस्टली मेड ऑफ वॉटर. मग याच्यामध्ये शुगर्स आहेत, अमायनो ऍसिड्स आहेत, लिपिड्स पण असतात, विटॅमिन्स आहेत, एन्झाईम्स आहेत, न्यूक्लिओटाइड्स आहेत. व्हॉट डू यू मीन बाय न्यूक्लिओटाइड्स? ATGCU, ॲडेनिन, थायमिन, गावनिन, सायटोसिन आणि युरॅसिल. जे DNA आणि RNA तयार करायला वापरतो ना न्यूक्लिओटाइड्स, तर ते न्यूक्लिओटाइड्स इथं प्रेझेंट आहेत. ठीक आहे, आणि बाकी मिनरल्स प्रेझेंट आहेत. लाईक फॉर एक्झाम्पल सोडियम इज प्रेझेंट, क्लोरीन इज प्रेझेंट, पोटॅशियम इज प्रेझेंट. ठीक आहे, एन्झाईम्स मध्ये कुठले असतील तर शक्यतो जे एन्झाईम्स रेस्पिरेशन लागतात ते सगळे एन्झाईम्स इथे प्रेझेंट आहेत. ठीक आहे, विटॅमिन्स प्रेझेंट आहेत आणि अमायनो ऍसिड प्रेझेंट आहेत. ठीक आहे, सो द कंपोजिशन ऑफ cytoplasm is mainly made up of water. Then the other compounds could be sugar, amino acids, your fatty acids, glycerol. ठीक है, vitamins, enzymes, nucleotide, minerals, everything is present inside water. आता इथे एक टर्म दिलाय त्यांनी कोलॉइडल. ठीक आहे, कोलॉइडलचा अर्थ काय होतो? ठीक आहे, आता पहिले एक कंडिशन आहे की काय आहे की ज्यावेळी वॉटर आहे आणि वॉटरमध्ये शुगर मिक्स केला की ते डिझॉल्व्ह होतं. ठीक आहे, इट डझंट मेक अ कोलॉइडल सस्पेन्शन. ठीक आहे, मग ह्यामध्ये असे काही कंपाऊंड आपण तुम्ही मिक्स करायचे प्रयत्न केले, डिझॉल्व्ह करायचे प्रयत्न झाले, डिझॉल्व्ह नाही झाले पण फक्त मिक्स झाले. ठीक आहे, आणि थोडा वेळ तुम्ही जर सोडलात तर ते सेटल होतात परत, एकदा टॉपला सेटल होतील किंवा खाली सेटल होतील. दॅट सस्पेन्शन इज कॉल्ड एज अ कोलॉइडल सस्पेन्शन. So those molecules which do not dissolve in your water but can get homogeneously mixed. इक्वली मिक्स करू शकता तुम्ही, डिझॉल्व्ह करू शकत नाही. ठीक आहे, काय करायचंय, एक टेस्ट ट्यूबवर पाणी घ्यायचं, त्यामध्ये थोडं तुम्ही हे टाका, माती टाका आणि शेक करा. काय होतात, ते जे मातीचे पार्टिकल आहेत जे एकदम मोठे आहेत ते खाली थांबतील, पण एकदम बारीक आहेत ना ते सस्पेंड होतील त्या पूर्ण वॉटरमध्ये, वॉटर कॉलम मध्ये. ठीक आहे, आणि जर थोडा वेळ सोडला तर ते परत सेटल होतील खाली. मग हे जे सस्पेंड झालेलं आहे ना, दॅट सस्पेन्शन इज कॉल्ड एज कोलॉइडल सस्पेन्शन. ठीक आहे, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ सायटोप्लाझम? फर्स्ट थिंग, ठीक आहे, दीज आर द साइट्स फॉर ऑर्गॅनलीज. जेवढे काही ऑर्गॅनलीज आहेत तुमचे, मग मायटोकॉन्ड्रिया असेल, न्यूक्लियस असेल. मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज, काय झालं? मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटीज कोशिकाओं के अंदर होते हैं सर. हाँ सही है, मेटाबॉलिक एक्टिविटीज होते हैं यहाँ पे, बट कौन सा मेटाबॉलिक एक्टिविटी होता है इसमें, बता सकते हो? यहाँ पे माइटोकॉन्ड्रिया दिखा है ना इन योर डायग्राम. क्रिया होती है सर, क्या हुआ है? उपचारित क्रियाज होती है. हाँ सही है. ठीक है, बट विच इज द मेटाबॉलिक एक्टिविटी प्रेजेंट इन द साइटोप्लाज्म? बेसिकली दे आर टॉकिंग अबाउट ग्लाइकोलाइसिस. ठीक है, वेयर ग्लूकोज मॉलिक्यूल इज broken down into pyruvic acid. So first step of respiration does happen in cytoplasm. ठीक आहे, ज्यावेळी तुम्ही रेस्पिरेशन स्टडी केला असाल स्कूलिंग मध्ये, पहिला ग्लायकोलायसिस, देन TCA, देन ETS. ठीक आहे, सो इन दिस द ग्लायकोलायसिस हॅपन्स इन सायटोप्लाझम. ठीक आहे, बट कमिंग बॅक टू द पॉइंट. ठीक आहे, फंक्शन्स, पहिला फंक्शन काय आहे, दीज आर द साइट्स फॉर ऑर्गॅनलीज. ठीक आहे, जेवढे काही ऑर्गॅनलीज आहेत तुमचे, इट कुड बी अ न्यूक्लियस, इट कुड बी क्लोरोप्लास्ट, माइटोकॉन्ड्रिया, वॅक्युअल्स, काय असेल ते, ऑल दीज ऑर्गॅनलीज आर प्रेझेंट इन युअर सायटोप्लाझम. ठीक आहे, तर त्यांचं लोकेशन आहे, त्यांचं साईट आहे सायटोप्लाझम. सेकंड थिंग, वॉट एव्हर एक्सचेंज इज गोइंग टू टेक प्लेस बिटवीन दीज ऑर्गॅनलीज. ठीक आहे, सो फॉर एक्झाम्पल एनर्जी पाहिजे आहे,
ठीक आहे. तर एनर्जी जर मायटोकॉन्ड्रियामधून तो ट्रान्सफर होणार असेल दुसरीकडे, ठीक आहे, तर इट इज गोइंग टू बी ट्रान्सफर्ड थ्रू युअर सायटोप्लाझम. So transport or exchange of materials or exchange of compounds between organelles, or it could be same between two cells. दोन सेल मध्ये जरी एक्सपोर्ट ट्रान्सपोर्ट करायचं असेल, एक्सचेंज करायचं असेल, ठीक आहे, तर इट इज डन थ्रू युअर सायटोप्लाझम. ठीक आहे. And the third thing is, which we are talking about, your metabolic activities. Sometimes there are some reactions which are going to happen in your cytoplasm. Like one reaction is glycolysis, the first part of your respiration. ठीक आहे. रेस्पिरेशन मध्ये काय होतं, इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन ग्लुकोज इज ब्रोकन डाऊन इनटू कार्बन डायऑक्साइड अँड वॉटर टू रिलीज एनर्जी. ठीक आहे. ग्लुकोजला ब्रेक केलं जातं वॉटर आणि कार्बन डायऑक्साइड मध्ये आणि एनर्जी रिलीज केली जाते. ठीक आहे. मग हे सगळी प्रोसेस होत असताना तिथं 3 स्टेप्स आहेत. पहिला ग्लायकोलायसिस, मग टीसीए, मग ईटीएस. ठीक आहे. मग ग्लायकोलायसिस डज हॅपन इन सायटोप्लाझम. ठीक आहे. सो दिस इज अबाउट युअर सायटोप्लाझम. समजतंय सायटोप्लाझम? हो सर. ठीक आहे. काय काय सांगितलं, पहिला सेमी फ्लुइड सांगितला, त्यानंतर सांगितला इथं कम्प्लीट मोमेंट्स असतात, स्ट्रीमिंग मोमेंट आहेत, सर्क्युलर मोमेंट्स आहेत, कॉल्ड ॲज सायक्लोसिस. ठीक आहे. कॉम्पोजिशन मेड अप ऑफ मोस्टली वॉटर and then other compounds. And third thing was the functions. So site for your organelles. Second, it is a medium for exchange of compounds or materials between the two organelles or between two cells. And third is called as what we say as, these are the site for some metabolic reactions. काही metabolic reactions आहेत तिथं घडतात. ठीक आहे. So this is regarding cytoplasm. लास्ट थिंग फॉर टुडे विल बी वॅक्युअल्स. ठीक आहे. आपण पुढचं घेणार नाहीये, वॅक्युअल्सला एंड करू. ठीक आहे. वेळ असेल ना, मी तुम्हाला एक कन्सेप्ट शिकवतो, फ्लासिड आणि टर्जिड. मग आपण बघितलं ग्रेप्स फुगले कसे, ग्रेप्स परत ड्राय का झाले, तर ही तुम्हाला डायग्राम काढून दाखवतो मी. ठीक आहे. सो बिफोर दॅट विल स्टार्ट विथ आवर वॅक्युअल्स. इझिएस्ट आहे, एक्झामला याच्यातला 1 किंवा 2च क्वेश्चन पडतात, तेव्हा सांगतो काय पडतात. फर्स्ट थिंग, what is the number of vacuoles in case of plant and what is the number of vacuoles in case of animals? Okay, so in a plant cell there is a single vacuole which is large. Plant cell मध्ये तो मोठा आहे पण एकच आहे. In animal cells the number of vacuoles could differ, they are many but they are very small. Animal cell मध्ये बारके आहेत पण भरपूर आहेत. Second thing, ठीक आहे, vacuole has a membrane but this membrane is a single membrane. एक सिंगल मेम्ब्रेन प्रेझेंट असतो and that membrane is called as tonoplast. ठीक आहे. what is present inside the vacuole? ठीक आहे. so inside the vacuole there is something called as cell sap. आता सेल कळतो तुम्हाला, सॅपचा अर्थ काय? सॅप is a fluid where there is water. ठीक आहे. then there are other compounds like there are some ions like potassium, sodium, chlorine. there could be some excretory products. आता फॉर एक्झाम्पल आता प्लांट्स मध्ये एक कंपाऊंड तयार होतो हायड्रोजन पेरॉक्साइड. ठीक आहे. आणि हायड्रोजन पेरॉक्साइड इज व्हेरी हार्मफुल फॉर द प्लांट सेल. मग प्लांट सेल काय करते, जसा हायड्रोजन पेरॉक्साइड तयार होईल, ठीक आहे, दे विल ट्रान्सपोर्ट दॅट हायड्रोजन पेरॉक्साइड इन टू युअर वॅक्युअल्स बिफोर ऑक्सिडायझिंग देम. ठीक आहे. त्याचं ऑक्सिडेशन करण्यापूर्वी जे काही टॉक्सिक पार्टिकल्स आहेत, जे काही टॉक्सिक कंपाऊंड तयार होतात, ऑल दोज आर ट्रान्सपोर्टेड इनटू युअर वॅक्युअल्स. ठीक आहे. अँड देन दे विल बी पुश्ड आउट. सो एक्सक्रीटरी प्रोडक्ट्स, sometimes pigments are present in your vacuoles. Like for example, consider a pigment anthocyanin present in your beetroot. ठीक आहे. तो बीटरूट मध्ये जो पिगमेंट आहे तो अँथोसायनिन आहे, किंवा अजून एक आहे की इरेथ्रिन पिगमेंट आहे. ठीक आहे. तर ते प्रेझेंट असतात वॅक्युअल्स मध्ये. ठीक आहे. सो ऑल दोज unnecessary compounds are going to be present inside your vacuoles with water. Hence that thing is called as a sap. आता सॅपचा उपयोग काय आहे? ठीक आहे. व्हॉट इज द रोल ऑफ दिस सॅप? वी विल सी इन फॉर्म ऑफ अ डायग्राम. ठीक आहे. एक डायग्राम काढून शिकवतो, सांगतो तुम्हाला. sugars, organic acid, pigmented. Okay, all those things are present inside your vacuole, right?
So sap contains all those things with water. Okay. Now there are three types of solutions. ठीक आहे. बरं, आता मी हे काढतो आणि एक व्हाईट बोर्ड तुम्हाला स्क्रीन शेअर करतो मी. कारण मला काहीतरी दाखवायचं आहे तुम्हाला. Just a minute. White screen दिसते? Can you see the white screen? Yes, sir. Okay. Sure. So we will see how your fluids moved. ठीक आहे. First thing, there are three types of solutions. ठीक आहे, 3 टाइपचे सोल्युशन असतात. One is called as hypertonic solution. Second is hypotonic solution, and third is isotonic solution. 3 सोल्युशन आहेत. आता डिफरन्स काय आहे? When you say there are 2 solutions, A आणि B सोल्युशन आहे. ठीक आहे. दोन्ही मध्ये तुम्ही टाकलेत 100 ml वॉटर. ठीक आहे. A सोल्युशन टाकलाय तुम्ही 20 ग्रॅम्स शुगर आणि B मध्ये टाकलाय 10 ग्रॅम शुगर. आता काय झालं की जो A आहे त्यामध्ये सॉल्यूट जास्त आहे. Hence this becomes hypertonic. A solution where solute concentration is high, it is called as hypertonic. And a solution where your solute concentration is low, it is called as hypotonic. समजतंय? हायपर कुठला, हायपो कुठला? हा झाला हायपर आणि हा झाला हायपो. कळालं इथपर्यंत? समजलंय का हे? ठीक आहे. थर्ड, isotonic. Now when you discuss two solutions where concentration is same, दोन सोल्युशन आहेत A and B, both having 100 ml of water. So solvent same आहे आणि दोन्ही मध्ये तुम्ही टाकले 10 grams each of sugar. इथं काय झाला? Solute concentration is same. Hence these two solutions are isotonic. Okay. Now we will talk about osmosis. जे आपल्या ग्रेप्स मध्ये झालं होतं. ठीक आहे. आता ऑस्मोसिस मध्ये काय असतं की सॉल्व्हंट मूव्ह करणार आहे ना की सॉल्यूट मूव्ह करणार आहे. आता सॉल्व्हंट कुठून कुठं मूव्ह करतो? फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. सो सॉल्व्हंट मूव्स फ्रॉम हायर कॉन्सन्ट्रेशन टू लोअर कॉन्सन्ट्रेशन. ठीक आहे. आता मला सांगा, जर तुम्हाला ए आणि बी सोल्युशन दिलेत, ह्यात सॉल्व्हंट कुठं जास्त आहे, ए मध्ये का बी मध्ये? मी सॉल्व्हंट विचारतोय, सॉल्यूट नाही. बी मध्ये जास्त आहे ना सॉल्व्हंट. कारण काय आहे, इथं आपण फक्त 10 ग्रॅम शुगर टाकले, मग बाकी सगळा सॉल्व्हंट फ्रीच आहे, डायल्यूट सोल्युशन आहे. ठीक आहे. सो ऑस्मॉसिस मध्ये काय होतं, जो सॉल्व्हंट मूव्ह होतो तो हायपोटॉनिक सोल्युशन मधून वॉटर मूव्ह होतो, तो येतो हायपरटॉनिक मध्ये. ठीक आहे. नाउ कन्सिडर एन एक्झाम्पल. ठीक आहे. दिस इज युअर मीडियम. ठीक आहे. यामध्ये तुम्ही टाकले तुमचे ड्राईड ग्रेप्स. ठीक आहे. आणि हा वॉटर. आता काय झालं इथं, जो आतमध्ये कंडिशन आहे, जो ग्रेप आहे, ठीक आहे, सो ग्रेप इज हायपरटॉनिक. का हायपरटॉनिक? कारण की इथं शुगर जास्त आहे, इथं बाहेर वॉटर मध्ये शुगर नाहीच आहे. सो दिस बिकम्स हायपोटॉनिक. आता वॉटर कुठून कुठं आज जाईल? सराउंडिंग मधून ग्रेप मध्ये जातील का ग्रेप मधून सराउंडिंग मध्ये येईल वॉटर? ग्रेप्स.
मध्ये जात. ग्रेप मध्ये आत जाईल. आपण लिहिलं ना इथं हायपो पासून हायपरला मूव्ह करतं. ठीक आहे. सो वॉटर फ्रॉम युअर सराउंडिंग विल मूव्ह इन टू युअर ग्रेप. ठीक आहे. सो नाउ दिस ग्रेप विल बिकम turgid. So this condition is called as turgid condition. जिथं त्याला वॉटर पोटेन्शियल फुल आहे, पूर्ण पाणी घेऊन बसलेला आहे तो. ठीक आहे. आता वॉटर कधीपर्यंत जातं? जोपर्यंत ह्या दोघांचंही कॉन्सन्ट्रेशन सेम होत नाही तोपर्यंत वॉटर आत मूव्ह करणार आहे. दुसरी कंडिशन काय केलं आपण आता? सो वी हॅव टेकन अ सेल. सेल घेतली तुम्ही, प्लांट सेल घेतली. ठीक आहे. आणि बाहेर आपण केले हायपरटॉनिक सोल्युशन. ठीक आहे. आणि आत आपण केले हायपोटॉनिक सोल्युशन. आता मला सांगा वॉटर कुठून कुठे मूव्ह करेल? सेलच्या आतमध्ये जाईल का सेल मधून बाहेर जाईल पाणी? सेलच्या आतमध्ये जाईल. हायपो कुठं आहे? आत का बाहेर? हायपोटॉनिक? हायपो बाहेर. हायपर बाहेर. हा. आणि हायपो आतमध्ये आहे. लक्ष द्या, हायपोटॉनिक सोल्युशन इज प्रेझेंट इनसाइड द सेल and hyper present outside the cell. Hence water should move from hypo to hyper. So water should be moving from your cell into your medium. दोन्हीचे डिफरन्स काय दोन डायग्राम मध्ये? ही तुमचा बॅरियर. ठीक आहे. एका साइडला तुम्ही हायपर केलाय, एका साइडला हायपो केला. वॉटर कुठं मूव्ह करतो? हायपो पासून हायपरला. ठीक आहे. पहिल्या केस मध्ये काय केले? ग्रेप आहेत ना ते हायपर आहेत. ठीक आहे. आणि जो तुमचा वॉटर आहे, जो मीडियम आहे, तो हायपो होता. म्हणून वॉटर ग्रेप मध्ये निघून गेला. दुसऱ्या कंडिशनला काय केलंय? जो आपण सेल घेतला तो हायपो केलाय. ठीक आहे. आणि जो मीडियम आहे तो हायपर केला. इथं काय होणार? पाणी सेल मध्ये येईल आणि सेल डेड अँड डिके होऊन जाईल. कळतंय? फुटून जाईल सेल पाणी पिऊन पिऊन. कळतंय थोडंफार? हो. ठीक आहे. आता मला एक तुम्ही रिझन करायचं. तुम्हाला एक क्वेश्चन विचारतो आज मी, ह्याचं उत्तर मला तुम्ही परवा द्यायचं मला. ठीक आहे. क्वेश्चन असा आहे, इन पिकल्स अँड जॅम्स. ठीक आहे. लोणचं घरी घालता, जॅम असतो घरी. ठीक आहे. पिकल्स मध्ये धरून जावा. वाय डू यू पुट सो मच सॉल्ट? तेवढं सॉल्ट काय ऍड करायचं पिकल्स मध्ये? कारण की ते सडायला नको, म्हणजे खराब व्हायला नको पाहिजे. मग त्यात बेसिस काय आहे? तिथं ऑस्मॉसिस डिफ्युजनचा काय रोल आहे का? उत्तर बरोबर आहे. ते किडू नये म्हणून आपण जास्त सॉल्ट टाकतो. ठीक आहे. मग कसं असेल? कन्सिडर करा. ठीक आहे. दिस इज युअर जाम. ठीक आहे. किंवा तुमचं हे पिकल आहे. ठीक आहे. पिकल मध्ये हाय सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन आहे. बरोबर. आता सॉल्ट कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे म्हणजे हा हायपरटॉनिक का हायपोटॉनिक? हायपर. हायपर म्हणजे जास्त. बरोबर. सो हा झाला हायपरटॉनिक. ठीक आहे. आता एखादा बॅक्टेरियल सेल किंवा फंगल सेल इन्फेक्शन झालं किंवा काहीतरी कीड लागणार असेल, त्याला बुरशी लागणार असेल, ठीक आहे, तर फंगल सेल याच्यावर अटॅक केला. ठीक आहे. आता हा जर हायपर असेल पिकल, तर हा कसा झाला फंगल सेल? हा हायपर झाला का हायपो झाला? हायपो झाला. बरोबर. हा हायपो झाला. वॉटर कुठून कुठे मूव्ह करेल? हायपो पासून हायपरला. हो. Hence, water will leave your fungal cell and move into your pickles. म्हणून काय होतं? हा जो फंगल सेल आहे हा त्या सर्वाइव्हच करत नाही, जगूच शकत नाही, आणि पाणीच नाही त्यासाठी. असं करून आपण ते प्रिझर्व करतो. तर एव्हरीथिंग ॲज सायन्स फक्त आपल्याला माहित असलं पाहिजे. तर इथं डिफ्युजन ऑफ ऑस्मॉसिस वर्क झाला. ठीक आहे. तर सेम तुम्ही अप्लाय करू शकता जामसाठी पण. जामला पण सेम. फ्रीज मध्ये वस्तू ठेवल्याने काय होतं? एवढं किडत का नाही? कारण की फ्रीज मध्ये ठेवताना तुम्ही थोडी लोअर टेम्परेचरला एक कंडिशन येते,
की बाहेरच्या बाजूला जो बाहेरचा ऍटमॉस्फिअर आहे ऍट लोअर टेम्परेचर्स विल बिकम ड्राय, आणि तो ड्राय असेल तर ऍटमॉस्फेरिक वॉटर नाहीये तिथे, मॉइश्चर नाहीये, म्हणून काय होतं की सेलच्या आतून मॉइश्चर बाहेर जातं, म्हणून कुठलाही बॅक्टेरिया कुठलाही फंगल सेल फ्रीजच्या आत लवकर वाढू शकत नाही. का? कारण त्या सेलमध्ये जे पाणी असेल ना ते बाहेर निघून जाईल, तो ड्राय होईल आणि तो डेड होऊन जाईल. तसंच बघा, विचार करा, थंडीमध्ये आपली स्किन फुटते ना, मग तुम्ही ते वॅसलिन लाव किंवा तेल लाव असं सगळं करून घेता तुम्ही. का करायचं? कारण की थंडीमध्ये काय होतं, बाहेर टेम्परेचर कमी आहे, मग तुमच्या स्किन मधून मॉइश्चर बाहेर काढून घेतलं जातं. वॉटर विल मूव्ह फ्रॉम युअर स्किन आउट इन द ॲटमॉस्फिअर, सो दॅट इज ऑल्सो ऑस्मॉसिस. समजतंय ऑस्मॉसिस डिफ्युजन काय आहे? हो. And this everything, osmosis or diffusion, is due to your plasma membrane only. हा फक्त प्लाझ्मा मेम्ब्रेन मुळे आहे, बाकी कशाही मुळे नाहीये. Hence plasma membrane is important. समजलं प्लाझ्मा मेम्ब्रेन? हो. बाकीचे आहेत का तुम्ही लावून गायब होता कुठं? काय? नाही बाकीचे, हे इथं एक आर्या म्हणून दिसते, पल्लवी म्हणून आहे आणि मोक्षदा म्हणून आहेत. हा सर. काय सर? ठीक आहे, आहेत. मला वाटलं तुम्ही नसताय, मला फक्त लॉग इन करून गायब झाला असं वाटलं मला. असो, ठीक आहे. आजचं सेशन क्लोज करायचं. तर मी असते ना. आहे ना, जे नाही त्यांच्यासाठी विचारलं मी. निशांत असो, नो इश्यूज. ठीक आहे, सेशन आजचा कळालाय, क्लोज करायचा सेशन आजचा. हो. हो सर. ठीक आहे, हो सर. गुड नाईट. आम्ही पण आहे बरं का सर. हो आहेस तू पाटील. आम्ही पण आहे सर. बरोबर आहे, काही इश्यू नाही. मी जे बोलत नाही त्यांना विचारत होतो. हो.